ठीक आहे. सो थिअरी ऑफ सिम्पल बेंडिंग और थिअरी ऑफ द प्युअर बेंडिंग ती काय आहेत आपण बघूयात. सपोज एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. Having the length L and there is a point load having a magnitude of F. ओके. तर आपण शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये काय केलेलं आहे की आपण शिअरिंग कुठे आहे आणि बेंडिंग कुठे आहे फाइंड आउट केलं. पण हे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आपण एक फॅक्टर जो आहे तो कन्सिडर नव्हता केला. अँड दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. अँड दॅट फॅक्टर इज ही जी बीम आहे याचा क्रॉस सेक्शन काय आहे. द क्रॉस सेक्शन वॉज नॉट कन्सिडर्ड. क्रॉस सेक्शन हा अफेक्ट करतो या सगळ्या बेंडिंगला. बरोबर आहे. या हे जे थिअरी ऑफ प्युअर बेंडिंग किंवा सिम्पल बेंडिंग याच्यामध्ये आता काय केलेलं आहे आपण. नाऊ वी आर कन्सिडरिंग द क्रॉस सेक्शन ऑफ द बीम. हा जो बीम आहे याचा क्रॉस सेक्शन आपण आता कन्सिडर करणार आहोत. ओके. तर आता ते कसं होत आहे समजा सपोज एक रेक्टँग्युलर शेप आहे आणि ह्या रेक्टँग्युलर शेपचा हा बीम आहे. बरोबर आहे. सो इट वुड बी लाईक दिस. इथे सिम्पली सपोर्ट आहे, इथे लोड आहे. बरोबर आहे. तर आता हे जेव्हा ही ही जेव्हा कंडिशन आहे तेव्हा काय होत आहे की देअर इज अ सॅगिंग लोड. इथे सॅगिंग लोड होते असं. लाईक दिस. बरोबर आहे. आता जर का याला आपण अनालाइज केलं तर हे असं कसं दिसतं. इट वुड लुक लाईक दिस. बरोबर आहे. इट वुड लुक लाईक दिस. बरोबर आहे. आता हा एक रेडियस आहे म्हणजे हा एक आर्क आहे रादर. बरोबर आहे. हा काय आहे. हा एक आर्क आहे. या आर्कचा कुठेतरी एक अँगल आहे. आर्क अँगल लाईक दिस. This is point number C. So this is the angle between the arc, that is theta. आता या बेंडिंगचा एक रेडियस आहे. दिस इज रेडियस R. बरोबर आहे. आता ह्या फोर्समुळे काय झालेलं आहे की इथे बेंडिंग मुवमेंट फॉर्म झालेली. दिस बेंडिंग मुवमेंट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल M. इट इज इन न्यूटन मीटर और न्यूटन mm. ओके. त्याच्यानंतर हा जो आहे दिस इज कॅपिटल R. सो दिस इज कॉल्ड एज द रेडियस ऑफ कर्वेचर. इट इज इन मीटर्स और इन mm. बरोबर आहे. आता हे लोड जोपर्यंत आहे तोपर्यंत हे बेंडिंग आहे. लोड रिमूव्ह केलं तर हा जो बीम आहे हा आपल्या ओरिजिनल पोझिशनला परत रिगेन करतोय. विच मीन्स दॅट दिस बेंडिंग इज इन द इलास्टिक लिमिट अँड देअरफॉर वी हॅव गॉट द इलास्टिक मॉड्युलस. दिस इज कॅपिटल E. आणि the flexural formula is given by M by I is equal to sigma by Y is equal to E by R. This is called as the flexural formula. काय फॉर्म्युला आहे. M by I is equal to sigma by Y is equal to E upon R. M आपण बघितलंय बेंडिंग मोमेंट, R बघितलंय रेडियस ऑफ कर्वेचर, E आहे यंग्स मॉड्युलस तो आहे न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये. I काय आहे. व्हॉट इज I? I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. जे आपण लेक्चर्स घेतले
तो आहे mm⁴. आता मोमेंट ऑफ इनर्शिया हा कशाच्या तरी अबाउट घ्यावा लागतो, कुठल्या तरी एका ऍक्सिसच्या अबाउट घ्यावा लागतो, आयदर एक्स और आयदर वाय. सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द न्यूट्रल ऍक्सिस और द सेंट्रॉइडल ऍक्सिस. हा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे आहे, तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सेंट्रॉइडल ऍक्सिसच्या अबाउट. त्याच सेंट्रॉइडल ऍक्सिसला बेंडिंग मुवमेंटमध्ये एक पर्टिक्युलर नाव आहे, दॅट इज कॉल्ड एज न्यूट्रल ऍक्सिस. तर हा न्यूट्रल काय आहे ते आपण बघूयात. बरोबर आहे, त्याचा आन्सर हे इथे आहे सिग्मामध्ये. कन्सिडर द व्हेरियस शेप्स, फॉर एक्झाम्पल रेक्टँगल. टी सेक्शन, आय सेक्शन. ओके, या प्रत्येक सेक्शनचा स्वतःचा एक न्यूट्रल ऍक्सिस आहे, म्हणजे स्वतःचा एक सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस इथे आहे, टीचा सेंट्रॉइडल ऍक्सिस इथे कुठेतरी येतोय, एक्स ऍक्सिस. आयचा इथे येतोय. बरोबर आहे. तर हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, एम बाय आय मधला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तो मोमेंट ऑफ इनर्शिया या सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिसच्या अबाउट आहे. म्हणजे हा जो ऍक्सिस आपण घेतला, तर ह्या ऍक्सिसच्या दोन्ही बाजूला ही मुवमेंट लागली आहे लाईक दिस, आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो आपण इथे घेतलेला आहे. बरोबर आहे. आता या मोमेंट ऑफ इनर्शिया जो हा जो सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, याला न्यूट्रल ऍक्सिस का म्हटलेलं आहे, ती एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ओके, समजा ही बेंडिंगची बीम आहे आणि हा त्याचा क्रॉस सेक्शन आहे. तर ह्या बेंडिंगच्या बीमला जर आपण इथे व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येते की हा जो शेप आहे, हा जो सॅगिंग शेप आहे, हा कसा फॉर्म झाला आहे सॅगिंग शेप, तर वरच्या बाजूने लागलेला आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स, आणि खालच्या बाजूने आहे टेन्साईल फोर्स. बरोबर आहे का. याला आपण पूल केलंय. असं पूल केलं म्हणजे काय झालं, खालच्या बाजूने लागलं टेन्साईल आणि आतल्या बाजूने म्हणजे त्याची जी अप्पर लेअर आहे तिथे लागलं कॉम्प्रेसिव्ह फोर्स. हे समजलं का तुम्हाला. हे जे बेंडिंग झालेलं आहे याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल फोर्स कसा लागलाय ते क्लिअर झालंय का. हो हो. मग आता हा जो क्रॉस सेक्शन आहे, या क्रॉस सेक्शन मध्ये पण असं होणार आहे की वरच्या बाजूला आहे कॉम्प्रेसिव्ह डोमेन आणि खालच्या बाजूला आहे टेन्साईल डोमेन. मग ह्या कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल हा जो रिजन आहे याचं बाउंड्री कुठे आहे, हा डिफरन्शिएट कसा होतोय, तर हा डिफरन्शिएट होतो या न्यूट्रल ऍक्सिस वरनं. हा जो न्यूट्रल ऍक्सिस आहे, समजा आता हा सेक्शन आहे, तर ह्या न्यूट्रल ऍक्सिसच्या वरच्या बाजूला आहेत कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सिग्मा सी आणि याच्या खालच्या बाजूला आहे टेन्साईल स्ट्रेस सिग्मा टी. समजा जर का आपण थोडंसं इथे त्याला इलॅबोरेट केलं, ओके. तर समजा हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, विच इज ऑल्सो कॉल्ड एज द न्यूट्रल ऍक्सिस. याच्या वरच्या बाजूला आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि खालच्या बाजूला आहे टेन्साईल स्ट्रेस. बरोबर आहे. ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस टॉपमोस्ट सगळ्यात जी वरचा जो सेक्शन आहे तिथे ती हायएस्ट आहे, आणि जसं जसं आपण न्यूट्रल ऍक्सिस कडे जाऊ तशी ती झिरो होत जाते, म्हणजे तिची व्हॅल्यू कमी जे होत जाते, न्यूट्रल ऍक्सिसला ती झिरो आहे. सिमिलरली टेन्साईल स्ट्रेस जे ती इन्क्रीज होते अँड इट रिचेस द मॅक्सिमम ॲट दी एक्स्ट्रीम फायबर. बरोबर आहे ना, हा एक्स्ट्रीम फायबर आहे. तर आता हा जो वाय आहे, हा वाय काय आहे, तर हे जे डिस्टन्स आहे न्यूट्रल ऍक्सिस पासनं,
the distance of the extreme fiber from the neutral axis is the y. हा y आणि हा y. YC stands for compressive depth आणि YT stands for the tensile depth. ओके, तर M म्हणजे बेंडिंग मोमेंट, I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, सिग्मा म्हणजे स्ट्रेस, Y म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस पासून एक्स्ट्रीम फायबरचा डिस्टन्स म्हणजे Y, E म्हणजे इलेस्टिक कॉन्स्टंट किंवा यंग्स मॉड्युलस आणि R म्हणजे रेडियस ऑफ द कर्वेचर. सो दिस इज द फ्लेक्झरल फॉर्म्युला. मे आय फाइंड यू एलिझाबेथ राणी. कसं लक्षात ठेवायचं तो? मे आय फाइंड यू एलिझाबेथ राणी. ओके, सो दिस इज हाऊ द theory ऑफ सिम्पल बेंडिंग इज डिस्क्राइब्ड. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व करतो तेव्हा दोन सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत याच्यामध्ये. द व्हेरी फर्स्ट पॉईंट इज टू डिटरमाइन द बेंडिंग मोमेंट. हा जो एम आहे ही फाइंड आउट करणे हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट जो आहे तो टू डिटरमाइन दी मोमेंट ऑफ इनर्शिया. अबाउट कशाच्या अबाउट कॅल्क्युलेट करायचं आहे? अबाउट दी सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस. अबाउट दी सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. म्हणून आतापर्यंत जे आपण 2-3 न्यूमरिकल घेतले की सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा, तर तो कसा करायचा, तर हे त्याचं रिझन आहे. ह्या दोन गोष्टी लागतात आपल्याला. ओके, तर आपण आता न्यूमरिकल बघू म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नो सर. ठीक आहे. आता असं आहे की मी न्यूमरिकल तुम्हाला रीड आउट करतोय. ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 5 मीटर इज सब्जेक्टेड टू दी डाउनवर्ड पॉइंट लोड ऑफ 20 kilonewton at 2 meter from the left end. ठीक है. The cross section of the beam is 200 mm wide and 300 mm deep. Calculate the maximum bending stress developed in the material. Also draw the bending stress distribution across the section of the beam. ठीक है. एक बीम आहे, तिचं स्पॅन आहे 5 meters, सिम्पली सपोर्टेड आहे, 20 kilonewtonचा एक पॉइंट लोड आहे, 2 meter फ्रॉम द लेफ्ट साइड. दिस इज ए बी, दिस इज 5 meters, दिस इज 2 meters. ठीक आहे. आता क्रॉस सेक्शन कसा आहे त्याचा? 20 mm वाईड आणि 300 mm डीप. हा बीमचा क्रॉस सेक्शन आहे. आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस फाइंड आउट करायची आहे आणि स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन पण फाइंड आउट करायचं आहे. ओके, 2 पॉइंट. पहिल्यांदा फाइंड आउट करायची बेंडिंग मोमेंट किती आहे, दुसऱ्यांदा फाइंड आउट करायचे की मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट कुठे आहे. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करूयात. काय बेंडिंग मोमेंट? पहिले रिएक्शन्स. सो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 20. This is equation number 1. Now taking moment about point A and equating it with 0. So RA into 0
प्लस 20 into 2 minus RB into 5 is equal to 0. Therefore, 5 times of RB is equal to 40. Therefore, RB equals to किती आहे 8 kilonewtons and RA equal to किती आहे 20 minus 8 12 kilonewton. So RA is 12 kilonewton, RB is 8 kilonewtons. ठीक आहे. आता बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायची आहे. सो मोमेंट ॲट पॉइंट ए इज इक्वल टू मोमेंट ॲट पॉइंट नंबर बी विच इज इक्वल टू 0. आता हा झाला पॉइंट नंबर सी. सो मोमेंट ॲट पॉइंट नंबर सी काय आहे, फक्त सीच्या लेफ्ट साईडला जर आपण बघितलं तर फक्त एक रिॲक्शन आहे, ती क्लॉकवाईज जाते आहे. सो तो सिम्पली आर ए इंटू 2. सो 20 इंटू 2 इज इक्वल टू 24 किलो न्यूटन मीटर्स. आता हे डायमेन्शन सगळे एम एम मध्ये आहेत, तर याला पण एम एम मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि हा आहे किलो न्यूटन मध्ये, त्याला न्यूटन मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. देअरफॉर मुवमेंट ॲट सी इज इक्वल टू 24 किलो न्यूटन आहे. सो 24 इंटू 3 न्यूटन आणि मीटरला परत एम एम मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, तर अगेन मल्टिप्लाय इट बाय 10⁻³ सो दिस इज इक्वल टू 24 इंटू 10⁻⁶ न्यूटन एम एम. ठीक आहे. सेकंड, सेंट्रॉइडल ॲक्सिस. आता याचा सेंट्रॉइड कुठे आहे, सिमेट्रिकल सेक्शन आहे, एक्स आणि वाय दोन्ही ॲक्सिसला सिमेट्रिकल आहे. त्याच्यामुळे सिम्पली हाफ ऑफ द विड्थ आणि हाफ ऑफ द हाईट जिथे इंटरसेक्ट करतील आहे तो झाला त्याचा सेंट्रॉइड, आणि या सेंट्रॉइड मधून जो पास होतो आहे तो झाला सेंट्रॉइडल ॲक्सिस. ओके. देअरफॉर एक्स बार इज इक्वल टू 200 डिवाइडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 100 mm आणि वाय बार म्हणजे टोटल हाईटच्या हाफ 300 बाय 2 सो दिस इज इक्वल टू 150 mm. बरोबर आहे. मुवमेंट नेहमी कशाच्या अबाउट घ्यायची आहे, ह्या ॲक्सिसच्या अबाउट घ्यायची आहे, त्याच्यामुळे याची हाईट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सो दिस इज इक्वल टू 150 अँड दिस इज इक्वल टू 150. म्हणजे काय झालं, हा झाला कॉम्प्रेशनचा रिजन, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा, आणि खालचा झाला टेन्साईल स्ट्रेसचा रिजन. सो वाय सी इज 150 अँड वाय टी इज ऑल्सो इक्वल टू 150. बरोबर आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया, सेंट्रोइडल ॲक्सिसच्या अबाउट याचा स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला म्हणजेच तो आय झाला. सो थर्ड इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन सेंट्रोइडल ॲक्सिस, सो विच इज इक्वल टू बी डी क्यूब अपॉन 12. सो बी इंटू डी क्यूब डिवायडेड बाय 12 किती आहे बघ. फोर 50 इंटू 10⁻⁶ mm to the power 4. This is the moment of inertia about the centroidal x-axis. आलंय का सगळ्यांचं? Therefore, applying the flexural formula, m by I is equal to sigma upon y. आता काय आहे याच्यामध्ये, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथची डेप्थ आणि टेन्साईल स्ट्रेंथची डेप्थ ही इक्वलच आहे, दॅट इज इक्वल टू 150 mm. त्याच्यामुळे एक वाय पुट करा आणि दोन्ही स्ट्रेसेसची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जाईल. बरोबर आहे. सो देअरफॉर दिस इज इक्वल टू मुवमेंट घ्या 450 इंटू 10⁻⁶ डिवायडेड, सॉरी मुवमेंट किती आहे 24 इंटू 10⁻⁶ divided by 450 into 10⁻⁶ is equal to sigma c upon 150. 10⁻⁶ cancel होऊन जाईल. So this is equal to 24 into 150 divided by 450. किती आले,
8. Yes. So sigma c is equal to 8 Newton per mm square and this is also equal to sigma t. म्हणजे बेंडिंग स्ट्रेस जी आहे ती 8 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आहे. समजलंय का? Yes, sir. नेक्स्ट बघूया सर्क्युलर सेक्शनचा बघूया आपण. A circular beam of 200 mm diameter is simply supported over a span of 4 meter and it carries a UDL of 19,000 Newton per meter. Find the maximum bending stress induced in the section. Draw the bending stress distribution diagram. ओके. सगळ्यात पहिल्यांदा क्रॉस सेक्शन काय दिलेलं आहे? सर्क्युलर आहे विथ 200 mm डायमीटर. ओके. आणि सिम्पली सपोर्टेड आहे. तर ही झाली सिम्पली सपोर्टेड बीम. UDL आहे 19,000 न्यूटन पर मीटर. टोटल स्पॅन आहे 4 मीटर्स आणि क्रॉस सेक्शन आहे सर्कल. डायमीटर किती आहे सर्कलचं? 200 mm. इट इज 200 mm. बरोबर. बेंडिंग स्ट्रेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन पण फाइंड आउट करायचं आहे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करूयात आपण. ओके. आता UDL ला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करू? 19,000 मल्टीप्लाय UDL बाय लेंथ. 4 meter. सो 19,000 into 4. 76,000. 360 into काय झालं? 360 into 10 to the power 3. 19,000 into 4 मीटर. Yeah. So 19 है sir. हा 19. Okay. 19. So it is 76 into 10 raised to 3 न्यूटन. Yes. ठीक आहे. देअरफॉर आता तो आहे बरोबर याच्या मिड पॉइंटला ऍक्ट होईल म्हणजे 2 मीटर्स. सो RA प्लस RB इज इक्वल टू 76 into 10 raised to 3 न्यूटन. मुवमेंट अबाउट पॉइंट A जर आपण घेतली तर RA into 0 plus 76 into 10 raised to 3 multiply by 2 minus RB into 4 is equal to 0. Therefore RB is equal to किती आहे बघा? $38 into 10 raised to 3 न्यूटन. एवढंच RA पण आहे. ओके. नाउ movement at A and movement at B is equal to 0. Movement at C is equal to ही clockwise आहे. So 38 into 3 multiply by 2 76 into 10 raised to 3 न्यूटन मीटर. याला mm मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो अगेन 10 raised to 3 न्यूटन mm. ओके. ही झाली त्याची मुवमेंट. आता याचा सेंट्रोइडल ऍक्सिस कुठे आहे या सर्कलचा? त्याच्या सेंटर मधून जाणारा जो ऍक्सिस आहे तोच त्याचा सेंट्रोइडल ऍक्सिस आहे. बरोबर आहे. हा डायमीटर आहे
200 mm, त्याच्या बरोबर हाफ हाईटला सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे. बिकॉज इट इज सिमेट्रिकल अलॉंग both of the axis. So x bar is equal to y bar is equal to 200 by 2 which is equal to 100 mm. बरोबर आहे. तर ही मुवमेंट झाली. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस इज इक्वल टू काय आहे, पाय बाय 64 d to the power 4. So this is equal to pi by 64 into 200 to the power 4. किती आहे बघा. $78.539 into 10 raised to 6 mm to the power 4. बरोबर आहे. आता बघा कसं आहे, हा क्रॉस सेक्शन आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे आणि सेंट्रॉइडल ॲक्सिस हा बरोबर मिड सेंटर मध्येच आलेला आहे सर्कलच्या. बरोबर आहे. तर हा सेंट्रॉइडल ॲक्सिस ह्या सर्कलला इक्वल पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय, डिवाइड करतोय रादर. सो दिस इज YC अँड दिस इज YT. YC म्हणजे काय, डेप्थ फॉर द कॉम्प्रेसिव्ह रिजन अँड YT इज डेप्थ ऑफ द टेन्साईल रिजन. सो YC इज इक्वल टू YT. YC is equal to YT which is equal to 100 mm. बरोबर आहे. आता फ्लेक्झरल फॉर्म्युला काय आहे, M by I is equal to sigma by Y. बरोबर आहे. Now what is M? 76 into 10 raised to 6. What is I? 78.539 into 10 raised to 6. सिग्मा C काढू आधी आपण. 100 किती आहे बघा. इट इज 96.76. आलाय का. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज 96.76 Newton per mm square. This is also equal to the sigma t. बरोबर आहे. आता या न्यू प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, डिस्ट्रीब्युशन ड्रॉ पण करायचंय. सो नाउ वी विल ड्रॉ द डिस्ट्रीब्युशन, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. तर आधी क्रॉस सेक्शन ड्रॉ करा. लाईक ए सर्कल. वरती नेहमी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहेत 96.76. खालच्या बाजूला नेहमी टेन्साईल स्ट्रेस आहेत, इक्वल आहे 96.76. This is sigma C. This is sigma T. So this is the stress distribution. Bending stress distribution. ओके. एक लक्षात ठेवा, नेहमी याच्यामध्ये मोस्ट कॉमन होणारी मिस्टेक कोणती आहे, तर ही जी बेंडिंग मोमेंट आपण घेतो ना, ही न्यूटन मीटर मध्ये आहे. याला जर MM मध्ये कन्व्हर्ट केलं नाही, किंवा हा जो MM आहे, हे जे डायमीटर MM आहे, याला जर मीटर मध्ये कन्व्हर्ट केलं नाही, तर सगळा न्यूमरिकल पुढे रॉंग होणार आहे. बेस्ट प्रॅक्टिस हीच आहे की MM ला MM ठेवायचं आणि ही जी बेंडिंग मुवमेंट आहे, या बेंडिंग मुवमेंटला न्यूटन मीटर वरून न्यूटन MM मध्ये कन्व्हर्ट करायचं. अँड रिमेनिंग प्रॉब्लेम विल बी अ सिम्पल वन. ही सगळ्यात क्रिटिकल स्टेप आहे. जे कन्व्हर्शन दिसतं ना इथे,
दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट क्रिटिकल स्टेप. ही जर रॉंग झाली तर बाकी सगळं न्यूमरिकल रॉंग होतं. त्याच्यामुळे आधी पहिल्यांदा काय करायचंय, मुवमेंटला कन्व्हर्ट करायचं न्यूटन मीटर पासून न्यूटन एम एम मध्ये, अँड देन द रेस्ट ऑफ द न्यूमरिकल इज द सिम्पल वन. ओके, आले का लक्षात? So this is Yes, sir. about the simple bending numericals.